काम करतायत, पण नांदेड जिल्ह्यात मात्र एक अनोखा चमत्कार लोकांना पाहायला मिळतोय। हे दृश्य पाहिल्यानंतर नांदेडच्या रस्त्यावर पंतप्रधान काय करतायत असा प्रश्न तुम्हालाही पडेल। शहरातल्या अनेकांनाही हा अनुभव आलाय। दारावर टकटक होते आणि दार उघडल्यावर काही क्षण पंतप्रधानच समोर असल्याचा भास। पण हे आहेत जनगणनेच्या कामावर निघालेले ज्ञानेश्वर कोळनुरे। नांदेडच्या अनेक भागात सध्या ते याच वेशात फिरतायत। त्यांनी सांगितलं की जनगणनेच्या संदर्भात मी आलोय। मला पुन्हा प्रश्न पडला की बाबा जनगणनेसाठी आणि स्वतः प्रधानमंत्री कशामुळे आलेत, तर तेव्हा मग त्यांनी रीतसर पूर्ण त्यांची माहिती द्यायला सुरुवात केली। जनगणनेच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा लोकांचा प्रतिसाद मिळतोच असं नाही। शासकीय कर्मचारी दारात पाहिल्यावर अनेकांच्या कपाळात आठ्या पडतात, मात्र कोळनुरे यांच्या या युक्तीने मात्र कमालच केली आहे। आणि त्यांचं ते कार्य पाहूनच मी भारावून गेलो आणि त्यांच्याच रूपात आपण जर प्रगणकाचं कार्य केलं तर हे कार्य अगदी प्रभावी होईल, लोकांना आवडेल, त्यांची ती आत्मीयता जी आहे ते लोकांना दिसेल आणि म्हणूनच मी हे प्रगणकाचं कार्य यांच्या रूपामध्ये करण्याचं स्वीकारलं। पंतप्रधानांच्या वेशभूषेत आलेल्या कोळनुरे यांना लोकही आनंदाने माहिती देत आहेत। अनेक जण त्यांचं खरं नाव विसरून आता पंतप्रधान याच नावाने त्यांना ओळखू लागलेत। लहान मुलं तर अगदी अवतीभोवती येतात, अरे वा आपले पंतप्रधान आहे, आपले पंतप्रधान आहे म्हणून ते अवतीभोवती येतात आणि खुश होतात अगदी। सरकारी काम म्हटलं की अनेक जण हे नसतं ओझं समजून उरकण्याच्या मागे लागतात। ज्ञानेश्वर यांनी मात्र आपल्या कल्पकतेने या कामातही रस दाखवलाय। जनगणनेसाठी लोकांना प्रोत्साहित करणारे हे डमी पंतप्रधान का प्रयत्न करतायत? जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अनेकदा जनगणनेत चुकीची माहिती दिली जाते आणि यामुळे आपल्या देशाचं गणित नक्कीच बिघडू शकतं। त्यामुळे देशाच्या यशस्वीतेसाठी लोकांनी जनगणनेमध्ये खरी माहिती देणं अत्यावश्यक आहे। योगेश लाटकर, स्टार माझा, नांदेड।